ठरलं तर मग ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावरती येऊन पोहोचली आहे. गेले काही दिवस सायलीचा भूतकाळ या विषयावरती मालिकेचे कथानक फिरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मालिका सुरू झाल्यापासून सायलीला वेगवेगळे भास व्हायचे, पण त्या भासामध्ये दिसणारे जे चेहरे होते ते मात्र तिला नीटसे समजत नव्हते. काही दिवसांपूर्वीच जेव्हा प्रियाला अटक केल्यावर पूर्ण आजीची तब्येत बिघडली, तेव्हा मात्र तिच्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा चालना मिळाली. पूर्ण आजी सायलीला तन्वी मानू लागली होती, जे स्वतः सायलीला सुद्धा काहीतरी कनेक्शन असल्याचं खुणावत होतं. त्यानंतर ती हळूहळू स्वतःला अस्तित्वाचा शोध घेऊ लागली होती. वेगवेगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतर तिने मधुभाऊंकडे आपल्या भूतकाळाबद्दल विचारलं. मीच खरी तन्वी आहे का? हा प्रश्न तिने विचारला तेव्हा मधुभाऊंनी सुद्धा डोळ्यांची उघडझाप करून होकार दिला. या क्षणी तिला तिच्या भूतकाळाबद्दल कळलं, पण ती खुश झाली. तिने अर्जुनशी ही गोष्ट शेअर केल्यानंतर त्याला सुद्धा ती पटली आणि मग ते दोघं डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी त्यांना जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्या दोघांनी अपघाताची जी घटना होती तिला पुन्हा रिक्रिएट करण्याचं ठरवलं. जेव्हा सायलीचा ऍक्सिडेंट झाला होता ती परत एकदा रिक्रिएट करण्याचं त्यांचं ठरलं. गेले काही दिवस ठरलं तर मग मालिकेत मध्ये या अपघाताचा थरार पाहायला मिळत आहे. या अपघातामुळे सायलीला तिचं बालपण आठवलं तर तीच खरी तन्वी यावर शिक्कामोर्तब होणार असतो. पण जेव्हा राकेशला ही गोष्ट समजते तेव्हा आपल्या वडिलांचा 25 वर्षापूर्वी राहिलेला बदला पूर्ण करण्याचा निर्णय तो घेतो आणि मुद्दामून रविराजच्या गाडीची पेट्रोलची टाकी बिघडवतो, जेणेकरून पुन्हा एकदा तो अपघात खराखुरा घडेल आणि संपूर्ण किल्लेदार कुटुंब उद्ध्वस्त होईल. कालच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळाले की सायलीला तिच्या आभासामध्ये दिसणारे जे चेहरे होते आता ते तिला आता क्लिअर दिसू लागले. त्यामुळे तिला आता त्यांची ओळख पण पटलेली आहे. तर मी आता या मालिकेचा जो नवीन प्रोमो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सायलीने तोच पेहराव केलेला आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतो. त्या प्रोमोमध्ये हा प्रोमो तुम्हाला त्यांच्या अधिकृत ॲप्सवरती पण पाहायला मिळेल. जसं लहानपणी तन्वीच्या अपघात केला तोच आता सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबांना आपलं नातं पटवून देत होतं की मीच तुमची खरी तन्वी आहे. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंदाश्रू होते आणि सर्वांनी मिळून सायलीला म्हणजेच त्यांच्या हरवलेल्या तन्वीला पुन्हा एकदा जवळ घेतलं. गेले 3.5 वर्षात ही मालिका सायलीच्या अस्तव्यस्तच फिरताना आपल्याला दिसली. तर मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत